या खऱ्या अर्थानं नक्कीच मच्छी फ्राय, त्यानंतर तुम्ही कलिजी पेठा, चिकनचे खऱ्या अर्थात तुम्ही पाहता ही 5 मूर्ती बालराम दादा असतील, त्यानंतर तुम्ही पाहता कालराम दादा असतील, रुपेश असेल, कैलास दादा असतील आणि त्यांच्या प्रवीण दादा यांच्या माध्यमातून खऱ्याच आज नाईटच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही तिथे फ्राय मच्छी फ्राय खऱ्या अर्थात अगदी गोडी मच्छी डिश तुम्ही नक्कीच जा तिथे खा. त्याच्यानंतर चला मॅचला लगेच सुरुवात. आम्ही टाइम इटून अलर्ट करू. 4 षटकांची मॅच, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी, 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं 16 मिनिटं लागला. एक क्षेत्रक्षण आम्ही तुमचा आत्मादी घेऊ. भले तुम्ही आयोजक असते तरी काय झालं, पण रूल बाय रूल सगळ्यांना कंटिन्यू हे देखील लक्षात घ्या. लगेचच 4 षटकांची मॅच आहे, लगेचच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका प्लीज. लालचंद्र पाटील साहेबांचा शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागतम. विनोद जोशीने देखील खूप मेहनत केली आहे. खऱ्या अर्थानं आज मेहनत तुमची खूप कामे आली आहे. तुमचं देखील स्वागत करू. संजयजी मडवी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत. फिल्डिंग लगेचच लावून घ्या पंच प्लीज. तुम्ही देखील टाइम अलॉट आम्ही देखील इथून करतो. सामन्याला करूया सुरुवात. सेकंड राऊंडला आता खऱ्या अर्थानं केली जातीय सुरुवात. देऊया टीम पडले आणि टीम नागावला खूप साऱ्या शुभेच्छा. नागाव संघाने टॉस जिंकला. त्यानं सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंग साठी आमंत्रित केली टीम, मात्र पडले आणि पहिला आघाडीचा गोलंदाज पॉवर पेच षटक फेकण्यासाठी गोलंदाज झाला टीम नागाव संघाचा विकास पाटील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं खूप चांगला स्पेल त्यानं ठाललं. त्यानं 11 धावा 2 ओव्हर मध्ये आणि 1 विकेट. हा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे त्याला आपण मॅन ऑफ द मॅच दिलं. खऱ्या अर्थानं पडले टीमचा 15 चेंडू 45 ची खेळी करणार सचिन ठाकूर. हे बॅटल रंगतदार होणार आहे. हे बॅटल दिमागदार होणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फील सांगितलं. बॉल वरती लँड झाला. हाईट फॅक्टर जास्त आहे. लगेचच पाहिलं एक नामांतवंत पंच आहेत खऱ्या अर्थानं. आज देखील क्रिकेट खेळल्यात ते देखील आता क्रिकेटचा भरघोस अनुभव आहे. आम्ही पंचांच्या भूमिकेत नॉनफॉर्म रमेशजी मात्र नॉनफॉर्म सागाव स्क्वेअर लेग से मध्ये तुम्ही पाहता कैलासजी पोरजी नॉनफॉर्म डान्सर. आता लक्षात घ्या
मडवी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता एक जबरदस्त फलंदाज किरण मडवी, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा, लगेचच मॅचला सुरुवात. मॅचची खऱ्या अर्थानं तुम्ही पहिला बॉल वरती धावली इथे मात्र निर्धाव बॉल आला, पहिलाच बॉल डॉट खेळला. लिंक तोडू नका मॅचची, लेन तोडू नका मॅचची, बघा लगेचच मॅच आता सुरुवात करा. पहिला बॉल डॉट आलाय, नाणेपैकी हरल्यानंतर बॅटिंग टीम पडलेगाव आणि त्यांचा सलामीवीर एक जबरदस्त इनिंग साकारली या क्रीडा नगरीमध्ये. सचिन ठाकूर तेवढाच ताकदीचा विकास आहे. कट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजी दमदार आहे, दर्जेदार आहे. लाईन लाईन टप्पा, अचूकता, भेदकता, सर्वांचा भंडार असलेला हा गोलंदाज उतारला. याच आपल्या होम ग्राउंड वरती विकास पाटील नाव. गोलंदाजी बहारदार होतीये, चांगली गोलंदाजी होतीये आणि या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इडफीच्या वरनं बॉल साला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय, त्याला बीट करून प्रेक्षकांमध्ये अलविदा करत असताना बॉल सीमा पार आलाय. पूर्वर्धाचा पहिला चौकार. चौकार आला षटकातील पुढचा बॉल. अपील 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 आता उचलला, पंचांचं बोट कशामध्ये, विकेटचं पतन. चौकार नंतर दिलं प्रत्युत्तर, टी फोर्ट्यात जशाच तसं प्रत्युत्तर, विकेटचं पतन.
महत्वाची विकेट कॅरी केली विकास पाटीलनं. गोलंदाजी खूप शानदार आहे, रुबाबदार आहे आणि देखणी गोलंदाजी तुम्ही पाहता विकास पाटीलची. होम ग्राउंड आहे, याच क्रीडा नगरीमध्ये तो सराव करतोय, त्याची गोलंदाजी तेवढीच बहादार आहे. पाचचा कडा लागलाय का? लागलाय जरूर. कॅप्टन पकडलाय झेल. तू चल में आया धक्के पे धक्का. आणखी एक विकेटचं पतन. आल्या पावली माघारी. साहेबांचं शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या कैलासदादा मात्रे तुमचं देखील करूयात या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विकेट मिळवला. विकासची गोलंदाजी मी आधीच म्हटलं खूप चांगली आहे. त्याने स्वतःची ओळख पहिल्या मॅच मध्ये मी गोलंदाजी केली आहे. आमचा होम ग्राउंड आहे आणि माझी गोलंदाजी याच विकेट वरती नेहमी प्रॅक्टिस सराव मेहनत करतोय. हॅट्रिक ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. निर्बाशमाला मैदानामध्ये संतोष म्हात्रे. हॅट्रिक बॉल. अपील या स्पर्धेची पहिली विकेट आटरे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा विकास पाटील. गोलंदाजी आवडली असेल तर पहिली हॅट्रिक नावावरती आपल्याच होम ग्राउंड वरती विकास पाटील आपल्या स्पर्धेमध्ये करत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन. हनुमा 40+ क्रिकेट संघ नागाव आणि नागावचा स्टेज तरार पहिला गोलंदाज विकास पाटील यानं मिळवली या स्पर्धेची पहिली विकेट. हॅट्रिक. काय गोलंदाजी आहे. लेन लाईन टप्पा व्हेरिएशन अचूकता भेदूकता या सर्वांचा भंडार असलेला मी उतरलोय नागावच्या प्रतिष्ठेसाठी. टाइम अलॉट केला आणि तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं धावपलकावरती धावा ज्यानं फक्त खर्च केल्या त्या 4 विकेट महत्वाचे मिळवले ते मात्र तुम्ही पाहता 3. काय गोलंदाजी राहिली. आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. फुल टॉस. पहिलाच बॉल गॅप मध्ये चालला. लॉंग ऑन चा फिल्डर वेगाने आला. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव झालीये पूर्ण. पांडुरंग रामा पाटील यांच्याकडनं खऱ्या अर्थात तुम्ही पाहता ते 500 रुपयाचं कॅश प्राइज विकास पाटील साठी. फटका इथे उडवलाय. नोमान्स लाईन मध्ये लॉंग ऑफ. तोपर्यंत या बॉल वरती दोन धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावरती. हा देखील चेंडू डॉट आला. बाळकृष्ण मडवी आला बॉलिंग ट्रॅक वरती. त्याची देखील गोलंदाजी ताकद आहे आणि आज ते उतरल्यात या आमच्या स्वतःच्या क्रीडा नगरीमध्ये. फटका पोचलाय. झेलची शक्यता नो. इथे झेल पर्यंत पोहोचले असते. तुम्ही पाहता फिल्डर होते त्या ठिकाणी विकास पाटील. गोलंदाजी दमदार केली आहे, दर्जेदार केली आहे, पण खऱ्या अर्थानं आता तुम्ही पाहता ते झेल साला असता विकास दादा. अपयश आला विकास दादाला. गोलंदाजी दमदार झाली आहे विकास पाटीलची. बालकृष्ण देखील तेच करतोय. त्याची गोलंदाजी तेवढीच ताकदवर. त्यानं फेकला
हा डॉट बॉल तुम्ही पाहता. फटका इथे उडवलाय. मिस टायमिंग. लॉंग ऑनला बुबा श्रीनाथ पाटील त्याच्याकडनं चुकी कशी होणार, त्यानं पकडलाय झेल. विकेटचं पतन. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. श्रीनाथ पाटीलाला पहिलाच बॉल त्यानं मात्र त्याला ठोकला. बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर धावतोय आणि तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळाल्या. 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 12 या खड्यावरती. प्रल्हाद पाटील स्ट्राइक एनला पाहता. प्रल्हाद ठाकूर नो स्ट्राइक एनला. दोन्ही प्रल्हाद दाबाचे. सरने मात्र थोडं चेंज आहे. पाटील आणि ठाकूर धावफलकावरती. रनसंख्या 12 या आकड्यावरती. शफॉलो नॅकआउट लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट केला. गोलंदाजी बहादर दिमागदार नाव श्रीनाथ पाटील अष्टपैलू आहे आणि त्याची तेवढेच कीपर क्लोज आहे. कीपर क्लोज आहे बघा तुम्ही. कॅप्टन फ्रंटफुटला जाऊन बॉल चला मिड विकेटला. तिथे तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉल वरती राजू येणार. या बॉल वरती धाव मिळाली. 1-1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 13 या खड्यावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. फटकावलं ते गारपीट. बॉल चला पुन्हा एकदा मिड विकेटला. फिल्डर राजू त्याच्याकडे. तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये धाव. सिंगल न स्कोर पुढे चालला. सिंगल न स्कोर जात असताना पुढे तुम्ही पाहता 14 या खड्यावरती. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून या षटकातील 2 बॉल चा खेळ शिल्लक आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. लाईन खराबा. वाईट बॉलचा इशारा. 1 शतरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 15 या खड्यावरती. 40+ शिस्तबद्ध क्रिकेट घडवण्याचं मात्र जे काळा यश लावला. आज 40+ होऊन तुम्ही देखील क्रिकेट खेळता. रेग्युलर देखील क्रिकेट खेळला. आता 40+ क्रिकेट हे सर्व श्रेय जात आहे या कल्याण डोंबिवलीच्या 40+ असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन भाई पाटील याला. खऱ्या अर्थानं 40+ ला वाव मिळतीये. तुम्ही 40+ तरी क्रिकेट आमच्या नसा रक्तामध्ये हे सांगत असताना हे वाव अर्जुन भाई पाटील तुम्ही पाहता. या बॉल वरती दुसरी धाव घडलं का. फेकी नो स्ट्राइक केला आली असती बाद झाला असता. या बॉल वरती 2 षटक संपलं. 3 षटका 1 बॉल बाकी आहे. एक वाईट आला अगोदर. खऱ्या अर्थाने या 2 न स्कोर पुढे जात असतात तुम्ही स्कोरबोर्ड वरती. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 17 नोव्हेंबर 2012. स्वर्गीय पक्षप्रमुख शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले.
फ्रंट फुट लावून फटका झडवला बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं तोपर्यंत या बॉल वरती दुसरी धाव होईल का झाली आणि 3 षटकांचा खेळ संपला 3 षटकांचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 19. तर या शील टीमचा कॅप्टन आणि नावाडी टीमचा कॅप्टन चौथ्या षटकाला सुरुवात होतीये बॉलिंग ट्रॅक वरती मनोहर देसल्याला ठोकला हा फटका इथे ऑफर कटच्या माध्यमातून थर्डमॅनला बीट करत असताना स्वागत केला मनोहर देसल्याचं वेलकम टू द ग्राउंड ठोकला चौकार 4 चौकार ठोकला चौकारानं स्कोर पुढे चालला 23 या आकड्यावरती 23 धावा धावपलकावरती चला वेळ कमी घ्या षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा फाक पडलं ऑलंद बॉलर खेळण्यासाठी रन आउट च्या स्वरूपात कोणता फलंदाज बाद आहे आणि इथे प्रल्हाद पाटील बाद झाला षटकातील पुढचा बॉल बॅटचा टॉपेज बॉल मागे आउटफील्ड फास्ट चालला सरळ बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आला चौकार पाहता चेहऱ्यावरती स्मित हास्य व्यासपीठाच्या समोर ती हसती आहे ती आता नाचतीये देखील छोटी आहे खऱ्या अर्थानं षटकातील पुढचा बॉल हॉलदी कार्पेट बॉल चला मिड विकेटला वेगानं फिल्डर येतोय तोपर्यंत या बॉल वरती मिसफील्ड झाली आहे जरूर 2 धावा होतील तिसरेचा प्रयत्न तिसरी होईल का होणार नाहीये तिसरी घेत असताना रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद
षटकातील पुढचा बॉल फडक्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं चेस खूप मोठी आहे. विकास साऊथवर्ड झाली आहे मिसफील्डचा हा येणारा पडले टीम साठी चौकार. तेव्हा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 33 धावा. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉल वरती 6 ला 39, 4 ला 37. कितीचा अंक येईल? फ्रंट फुटला जाऊन लॉर फुल टॉस होता, क्लिक केला मिड विकेटला वेगानं. तोपर्यंत या बॉल वरती 2 झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे. 2च षटक क्रमांक संपलं. चौथं पहिल्या मात्र पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना नाणेपैकी हरल्यानंतर टीम पडलेल्या धावा उभारल्या 35 आणि 36. आता मात्र पाठलाग करायचा तो उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणाऱ्या नागाव संघाला शील टीमचा कॅप्टन आणि नवाली टीमचा कॅप्टन. लगेच टॉस साठी हा तुम्हाला चौथा कॉल दिला. शील टीमचा कॅप्टन आणि नावाली टीमचा कॅप्टन हा चौथा कॉल. लवकर या लगेच टॉस साठी. चला या नावालीचा कॅप्टन, नावाली 40+ चे कॅप्टन या संजयजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू आपण. श्री विष्णू स्पोर्ट परी 11 नावाडी त्यांना फाईट करते टीम शील्ड. इथे दोन्ही कॅप्टन. हेड कॅप्टन नवाडीच्या एका बाजूला तुम्ही पाहता या स्पर्धेची A1 जोडी उत्तमदादा पाटील, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता नाना पाटील. हे तुम्हाला मागायचं आहे देखील लक्षात घ्या. टॉस दाखवू नका दादा. कॉल दिलाय नाना पाटील. येणार कोण? आला उत्तम पाटील. चला टॉस जिंकला. 2 मिनिटं जरा. प्रितेश पाटील चाबी घेऊन यायचे. प्रितेश पाटील. प्रितेश नावाली संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन इज पेंडिंग. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थात नावालीला. डिसिजन पेंडिंग आहे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर. टीम फाईट करतीये. नावाली त्यांना फाईट करते शील्ड. नावालीच्या कॅप्टन टॉस जिंकला. आम्ही फिल्डिंग करू बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते मात्र शील्ड संघाला. आणि जाऊयात तिथे 36 टार्गेट सेट करायचं ते टीम नागावला. नागावची खेळपट्टी आहे, नागावची विकेट आहे. याच विकेटवरती तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे आणि लक्ष 36 असलं. हे लक्ष कशा रीतीने पार केला जाईल? जरी लो स्कोरिंग मॅच असली अशा मॅचेस खूप रंगतदार होतात. ऐकूया खेळाच्या उतरामध्ये आवाज खऱ्या अर्थात रसायनी मोहपाडा विभागातील मानस फुलोरे या मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय गावदेव जय हनुमान. 40+ क्रिकेट संघ नागावचा हा भव्य दिव्य डे नाईटचा क्रीडांगण. थँक्यू. धन्यवाद सौरभजी पाटील सर. फार चांगली मॅच या ठिकाणी रंगतीये. खरी तर A1 जोडी यांचं दिमागदार आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु नुकतीच एक खबर माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. खरं तर इंडिया अंडर 19ची टीम जी खेळती अंडर 19 वर्ल्ड कप सुरू आहे आणि इंडिया ही आपली फायनलमध्ये पोहोचलेली आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा लगातार इंडिया अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचलेली आहे. बॅटर्स पाठवायचे आहेत नागाव 40+. विनंती आपण बॅटरची जोडी रवाना करायची आहे. त्या ठिकाणी इंडिया 5 वेळा अंडर 19ची टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे आणि या भाग्याची गोष्ट आहे की या मॅच सेमीफायनलच्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये सचिन धस नावाचा खेळाडू, आपला मराठमोळा खेळाडू ज्याने 95 बॉलमध्ये 96 धावा केल्या आणि सेमीफायनलला इंडियाला जिंकवण्यामध्ये महत्त्वाचं योगदान सचिन धस यांचं होतं. आणि इंडियन अंडर 19 टीम लगातार 5 वेळा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलेली आहे. फार चांगली बाब आहे आपल्यासाठी. कारण क्रिकेट म्हटलं की सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं.
आणि या ठिकाणी ही न्यूज सुद्धा पोहोचलेली आहे, चांगली बातमी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी येते है। लेकिन चलिए मैं स्वागत करूंगा सभी का एक और बार रात को रंगीन बनाने के लिए। मैं मानस मनोई आप सभी के साथ जोड़ा जाऊंगा यहां से एक और बार। साई श्रद्धा साउंड क्वालिटी जिनकी काफी दमदार है, आवाज काफी उनका अच्छा है, हमेशा रहता है, इसलिए हम उनका भी स्वागत करेंगे। लेकिन 4 ओवर 36 का करना पीछा, 24 गेंदे नागांव 40+ के सामने पडले 40+ की टीम लड़ रही है। गेंदबाजी की शुरुआत करेंगे ज्ञानेश्वर मात्रे, पहली ओवर को लेकर आएंगे। पावर प्ले की ओवर, बल्लेबाज है श्रीनाथ पाटिल के साथ मोतीराम पाटिल। पहली गेंद देखिए, कमाल का स्ट्रोक, कवर के ऊपर से डीप कवर, बाउंड्री के बाहर, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत ये लॉफ्टेड कवर ड्राइव देकर जाएगा 4 रन। ये भी हवा में गेंद है, 2 खिलाड़ियों के बीच दरार है, लेकिन कमाल की फील्डिंग, अंत में जागी गेंद को रोका। यहां से अब दौड़कर जरूर रन पूरे किए जाएंगे। दुक्का आया, 6 रन टीम का टोटल स्कोर कार्ड पर आपको नजर आएगा। मोतीराम जी पाटिल नॉन स्ट्राइकिंग एंड पर खिलाड़ी है, लेकिन 40+ की ये टीमें खेल रही है और वो खजिंदार है 40+ एसोसिएशन की, करजट कल्याण डोंबिवली एसोसिएशन 40+, जिसके खजिंदार है मोतीराम जी पाटिल, जो नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी कर रही है। 40+ की टीमें खेल रही है। अगर कल्पेश सर 41 साल के प्रवीण तांबे अगर आईपीएल में 41 साल में डेब्यू कर सकती है तो 40+ क्यों नहीं अच्छी खेल सकती, ये दिखाया इन 2 टीमों ने, और ये अच्छा प्रदर्शन हो रहा है, अच्छा खेल, हल्के हाथों से खेला, सम्मान दिया, अच्छी डिलीवरी पर सम्मान देना भी जरूरी है। रन आउट की कोशिश हो सकती थी, थ्रो अच्छा होना चाहिए। ठंडी बढ़ रही है, देखिए टेम्परेचर जो है वो अब कम होता जा रहा है, ठंडी बढ़ रही है, उसी की वजह से यहाँ पे खिलाड़ी थोड़ा सा कुड़कुड़ाएंगे मैदान के अंदर, हम भी कुड़कुड़ाते, इसलिए मैं अब स्वेटर पहन के आ चुका हूँ वापस। यहाँ पे ठंडी बढ़ेगी अब जैसे जैसे समय आगे जाएगा। रन भरिए अब 7 यानी सर महेंद्र सिंह धोनी, इनकी जर्सी का नंबर 7, फ्लिक ऑफ द रिस्क किया, कलाइयों के साथ गेंद को मोड़ा, रोकना चाहते थे लेकिन ये गई बाउंड्री के बाहर। गेंदबाज को दिया धोखा, बल्लेबाज को मिला मौका, लगाया चौका, 4। सात रन थे इससे पहले, लेकिन धमाकेदार 4 को हमने देखा। मोतीराम जी पाटिल कल्याण डोंबिवली 40+ एसोसिएशन के खजीनदार है, लेकिन उन्होंने खजाना खोला है रनों का अपने टीम के लिए। नागांव 40+, कदमों का इस्तेमाल, कप्तान चला सीना तान, ये गई गेंद आर पर, कप्तान का वार असरदार, ये आया छक्का मैक्सिमम। पाटील साहेब, हरी भगीरथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विनंती असणार आहे दादांना की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हावं। हरी भगीरथ पाटील साहेब, विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनापासून स्वागत आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये। मोतीराम जी पाटिल आग उगल रहा, बल्ला ये देखिए एक और बार डाउन द ग्राउंड ये शॉट, इस बार भी गेंद को भेजा है दर्शक दीर्घा में, ये आया छक्का, गेंद चली सैर करने, छक्का, 6 रन।
क्या बात है, अच्छा गाना आपने बजाया। एक ओवर के बाद रन बनी। स्कोर कार्ड पर 23 रन बने हैं। 36 का करना है पीछा, मतलब 13 बचे होंगे। अब 13 बचे है, गेंदे बची होंगी 18, रन बचे हैं 13। 13 क्या होगा कालिया, इसकी याद दिलाऊंगा एक और बार, क्योंकि 13 डेंजर आंकड़ा, खतरनाक नंबर होता है। मेरा बहुत पसंदीदा नंबर है 13। 13 रनों की जरूरत है। ये देखिए सामने खेला, स्लॉट में गेंद थी, हवाई यात्रा पर भेजने की कोशिश, लेकिन कैच छोड़ा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच तो हारो मैच, ऐसा कहा जाता है। कैच को छोड़ा, क्रुशियल मोमेंट पर मुकाबला है। ऐसी गलतियां आपको हार का मुंह देखने पे मजबूर करा सकती है। सोचना पड़ेगा, जानना पड़ेगा, समझना पड़ेगा, परखना पड़ेगा, अंदाज लगाना पड़ेगा और फिर खेलना पड़ेगा, क्योंकि मुकाबला इंपॉर्टेंट, क्रुशियल मैच। ये देखिए स्लॉट में थी, लॉफ्टेड हिट लगाना चाहते थे, कनेक्शन हुआ नहीं। ऑन साइड पर खेला, क्रॉस बैटेड शॉट डीप मिड विकेट पर गेंद को ट्रैवल किया जाएगा। दुक्का पूरा किया है। रनों की बौछार, रनों की बारिश, इसे कहते हैं बिन मौसम रनों की बरसात। मोतीराम जी पाटिल, आर्मी बन रहा ये खिलाड़ी। रन देखो कैसे बरस रही है, एक के बाद एक बड़े शॉट आ रहे हैं इनके बल्ले से। ये एक और बार गेंद को भेजा हवाई यात्रा पर, लेकिन इस बार कैच एक और बार छूटा मिड विकेट बाउंड्री पर। गलती गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। एक और बार दुख का आया, इसे कहते हैं गरीबी में आटा गीला। दुख का आया, कैच पकड़ना चाहिए था, तब मजा आता मैच में। एक आध विकेट आती तो मुकाबले का रोमांच अपनी चरम सीमा पर नजर आ सकता था, लेकिन वो आया नहीं, क्योंकि कैच छोड़ा है, दुख का आया है। कमाल की गेंद, ये देखिए ऐसी गेंदें आनी चाहिए। मुकाबले में वापसी कीजिए। डॉट बॉल आई, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद पहला डॉट बॉल, इस मुकाबले का पहला डॉट बॉल आया। कल्पेश जी पाटिल बतौर स्कोरर काफी अच्छा काम कर रही है। हम हर जानकारी वो हमें दे रही है, एकदम क्लियर। कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, मोबाइल का नेटवर्क, क्रिकेट का फुटवर्क जिसका किया इस्तेमाल। एक आया, दूसरा चाहते थे, लेकिन मोतीराम जी पाटिल इन्होंने कहा एक के साथ ही संतुष्ट रहिए, क्योंकि हमें यहाँ पे सूझबूझ दिखानी पड़ेगी, सेंसिबिलिटी दिखानी पड़ेगी। क्रिकेट के सेंस को सेंस करना आपको अच्छी तरीके से आना चाहिए। सिचुएशनशिप को हैंडल करना आपको अच्छी तरीके से आना चाहिए। मैच्योरिटी आप में होनी चाहिए। रन चेसिंग इंपॉर्टेंट पार्ट होती है, इसमें मैच्योरिटी की बहुत जरूरत होती है बल्लेबाज के लिए। बाहरी किनारा, ये देखिए जाना था वाशी, पहुंच गए काशी, लेकिन ये क्या नसीब खराब, तो क्या करेंगे अशोक सराफ। ये आया है बैकवर्ड बाउंड्री के बाहर 4। शंभू आणि दौलत बैलाचे मालक हरिशेठ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। संचित शेठ बालकृष्ण पाटील नागाव आणि साहिल शेठ पाटील माताडी यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। ओ टू कॉम बॉक्स। ओवर हो चुकी है, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर और रन बने 33, 3 के ओवर 3। यहाँ पे अब आने वाली 12 और बनाने है मात्र 3। बनाइए 3, बजाइए सामने वालों की बीन। बजा सकते हैं आप, क्योंकि 12 में 3 यानी आसान है, आसान हो सकता है। लेकिन बैलगाड़ा शरीयत क्रेज देखिए कितनी बढ़ चुकी है आजकल महाराष्ट्र में। सौरभ जी बैलगाड़ा शरीयत बहुत फॉर्म में है जी। जहाँ भी जाइए आप मैदान देखिए होते रहते हैं। मैं अभी तक गया नहीं, जाऊँगा मैं ज़रूर, कुछ ही दिनों में मौका मिलेगा तब मैं ज़रूर जाऊँगा। लेकिन 12 गेंदें हुई है और रन बने हैं 33। 12 गेंदें बची है और रन बनाने हैं मात्र 3। गेंदबाज आएंगे राजा राम पाटिल। कल्पेश जी देखिए, ये तो ट्रेलर में पिक्चर खत्म करने का काम हो रहा है। देखिए पिक्चर दिखी भी नहीं, ट्रेलर देखिए, मजा लीजिए, पिक्चर इसी में खत्म हो जाएगी। मेवणी समोर आहेत का बघा, मजा आएगा। देखिए यॉर्कर, ये सामने खेला, ऑफ ड्राइव कर दिया, सिंगल, आसान। देखिए जीत अब आपके पकड़ में आ चुकी है। जीत का शिकंजा आपने कस लिया है। जीत को आपने आपके टीम की तरफ
खींच लिया है और जीत की राह पर आपने कदम बढ़ा लिए हैं। 11 गेंदे 2 रन की जरूरत। बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया, शॉर्ट पॉइंट के ऊपर से डीप पॉइंट बाउंड्री पर एक आया, दूसरा गार्डन में टहल रहे हो ऐसी अंदाज से पूरा होगा। 40+ नागांव ने जीता ये मुकाबला। इलाका मेरा, मारूंगा मैं ही। जिस दिन सिक्का उछलेगा उस दिन कांटा भी मेरा, छापा भी मेरा, ये बताया 40+ नागांव ने।